भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शाहू स्टेडियमवरील मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकवला। यावेळी पोलीस दल, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, स्काउट गाईड, एनसीसी, फाईट आर्मी, होमगार्ड अशा विविध पथकांनी शानदार संचलन करत मानवंदना दिली। याप्रसंगी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं। तसंच क्षयमुक्त भारताची शपथ पालकमंत्री आंबेडकर यांनी उपस्थितांना दिली। यावेळी जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आदींची प्रमुख उपस्थिती होती। देशाच्या जडणघडणीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापूरकरांचं मोठं योगदान आहे। पर्यटन, ऐतिहासिक, धार्मिक, औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असलेला कोल्हापूर जिल्हा येत्या काळात विविध विकास आराखड्यांमधून देशात अग्रस्थानी नेण्याचा मानस असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाला त्याच्या प्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर आधारित तयार करण्यात आलेल्या कोल्हापूर पर्यटन पुस्तिकेचं अनावरण करण्यात आलं। पालकमंत्री आंबेडकर यांच्या हस्ते विविध विभागांच्या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमानंतर पालकमंत्री आंबेडकर यांनी स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी, माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, नागरिक आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते।